नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. रशिया आणि युक्रेन यामध्ये चर्चेची दुसरी फेरी आता सुरू झालेली आहे. दोन्ही देशांमध्ये 2 तासांपासून चर्चा होत असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे आता या चर्चेतून युद्धावर तोडगा निघणार का याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. कारण पहिली फेरी ही निष्फळ ठरली होती. त्यामुळे आता रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेची दुसरी फेरी आता सुरू आहे. गेल्या 2 तासांपासून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे चर्चेतून आता युद्धावर तोडगा निघणार का याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. आपण पाहतोय तर रशियानं खरं तर युक्रेनवर मोठा हल्ला केलेला आहे आणि युक्रेन देखील तितक्याच आक्रमकपणे रशियाला सडेतोड उत्तर देत आहे. आणि आता त्याच पार्श्वभूमीवर रशिया आणि युक्रेनची चर्चेची दुसरी फेरी सुरू झालेली आहे. दोन्ही देशांमध्ये गेल्या 2 तासांपासून ही चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता या चर्चेतून नेमकं युद्धावर तोडगा निघतो का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान क्वाडच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे. या बैठकीमध्ये दिग्गज नेते ऑनलाईन सहभागी झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यासह ऑस्ट्रेलिया आणि जपानचे पंतप्रधान देखील या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत. रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा इतर देशांवर होणाऱ्या परिणामासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा सध्या सुरू आहे. निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी विचार विनिमय देखील या बैठकीमध्ये केला जातोय. ऑपरेशन गंगा अंतर्गत आणखी एक विमान भारताच्या दिशेने पोलंडहून निघालेलं आहे. पोलंडहून 219 विद्यार्थ्यांना हे विमान घेऊन VK सिंग यांच्या नेतृत्वात भारताच्या दिशेने निघालेलं आहे. त्यामुळे भारताच्या ऑपरेशन गंगाचं हे आणखी एक यश मानलं जातंय. To get you out behind the scenes, you don't know how much of work has been done. So just give them a big hand. Big hand to the crew. It will take you right up to Istanbul, and from there it is from here they will take about 2 hours plus, and subsequently it is a longer journey, so that you reach by about 6:30 in the morning. So let's have a big hand for the staff and the captain. And lastly, let's have a big hand for yourself. नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये राहणारी प्रथमा सावंत ही गेल्या 7 दिवसांपासून युक्रेनमध्ये अडकून पडली आहे. 24 तारखेला सुट्टीमध्ये मायदेशी परतत असताना युक्रेनवर बॉम्ब हल्ला सुरू झाल्यानं सर्व विमानं रद्द करण्यात आली आणि यामुळे प्रथमा कीव शहरात अडकून पडली. रशियाकडून बॉम्ब हल्ले सुरू असताना देखील प्रथमानं आपल्या 40 मित्रमैत्रिणींसोबत कीव शहर सोडून हंगेरीच्या बॉर्डरपर्यंत पोहोचलेली आहे. बाहेर जाऊन तिने काहीतरी घेऊन आली. दुपारपर्यंत तिने बिस्किटं घेऊन आली धावत जाऊन, आणि त्यावेळेला वार चालू होते तरी सुद्धा ती त्या ह्याच्यातनं जाऊन एक दुकान उघडं होतं तिथून घेऊन आली आणि सगळ्या विद्यार्थ्यांना आपले सोय केली. आणि दुपारच्या नंतर दूतावासवाले सगळे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पुढे काय करू शकत नाही, तुम्हाला जायचं तसं जाऊ शकता, तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी जा, की आता पुढे आम्ही काय देऊ शकत नाही. त्या पद्धतीने ती निघून गेली. निघून सगळे एकत्र 40-50 विद्यार्थी त्या रस्त्याने निघत असतेवेळी, म्हणजे इथं वाशी ते ठाणा एवढा 1 तास प्रवास, आणि तिथे सगळ्यांच्या बॅगा सगळ्या तिथे टाकलेल्या आहेत. आणि त्यानंतर त्या काही लोकांनी बॅगा घेतल्या आणि रेल्वे स्टेशनला कीव रेल्वे स्टेशनला पोहोचल्या. आणि आता पाहणार आहोत रशिया युक्रेन युद्धाच्या टॉप 18 बातम्या. युक्रेननं रशियावर केलेल्या हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. युक्रेननं रशियाच्या फोर्सवर हल्ला केलाय. रशिया युक्रेनमधील युद्धाचा आज 8वा दिवस आहे आणि रशियानं युक्रेनवर जोरदार हल्ला केलाय. रात्रीच्या वेळी देखील रशियाकडून जोरदार बॉम्ब हल्ले केले जात आहेत. रशियानं खार्किव्हमधील कारखान्यांवर देखील मिसाईल्स डागलेले आहेत. रशियानं खार्किव्हमधील एक वाईनचा कारखानाच मिसाईलनं उडवून टाकलाय. रशिया आता युक्रेनवर हल्ला करण्यासाठी विविध शस्त्रांचा वापर करतोय. रहिवासी भागांमध्ये रशियानं हल्ले करायला सुरुवात केल्यानं अनेक रहिवाशांचा मृत्यू झालाय.
रशिया युक्रेन युद्धातील अनेक दृश्य समोर येत आहेत. रशियानं डागलेले बॉम्ब आणि मिसाईल्स केवळ क्षणात सगळं उद्ध्वस्त करतायत. केवळ एक मिसाईल संपूर्ण परिसर नष्ट करतंय. रशियाकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यामध्ये हजारो युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झालाय. रशियाकडून जोरदार मिसाईल हल्ले केले जात आहेत. सर्वत्र आगीचे लोळ पाहायला मिळत आहेत. रशियानं युक्रेनवर हल्ला करण्यासाठी मिसाईल्सचा मारा देखील केलेला आहे. मिसाईल्स ज्या वेगानं सोडल्या जात आहेत त्यामुळे युक्रेनची किती हानी झाली असेल हा विचार करणं देखील आता कठीण झालंय. युक्रेनमध्ये रहिवासी भागांमध्ये हल्ले करायला सुरुवात केली आहे. एका दुकानाबाहेरचं सीसीटीव्ही समोर आलंय, ज्यामधून एखादं मिसाईल पडल्यानंतर किती हानी होते याचा अंदाज येतोय. कीव आणि खार्किव्ह मध्ये सुरू असलेले रशियाचे हल्ले थांबतच नाहीयेत. रशियाकडून हवेतून मिसाईल आणि बॉम्ब हल्ले केले जात आहेत. या बॉम्ब हल्ल्यांची तीव्रता इतकी जास्त होती की अनेक किलोमीटरपर्यंत याचे पडसाद पाहायला मिळाले. वळूयात पुढच्या बातमीकडे. रशिया युद्धात तब्बल 18,000 भारतीय वैद्यकीय विद्यार्थी अडकून पडल्यानं भारतीय पालक हतबल बनलेत. पण या निमित्तानं भारतीय मुलं बाहेरच्या देशात शिकायलाच का जातात हा प्रश्न देखील विचारला जाऊ लागलाय. तर त्याचं उत्तर हे आपल्याकडील महागड्या मेडिकल शिक्षणात सापडतं. म्हणूनच आता राज्याचे वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी युक्रेन आणि महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण शुल्कातील तफावत कमी करण्यासाठी अभ्यास समिती नेमणार असल्याचं म्हटलंय. पण हे खरंच शक्य आहे का आणि त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे यासंबंधीचा हा स्पेशल रिपोर्ट. रशियानं आक्रमण केलेल्या युद्धग्रस्त युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकलेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या शेकडो मुलांचे हाल पाहून ही मुलं इतक्या लांब परदेशात शिकायला गेलीच कशासाठी असा प्रश्न सोशल मीडियावरून विचारला जातोय. तर त्याचं कारण उघड आहे. भारतातलं खाजगी कॉलेजमधील वैद्यकीय शिक्षण महागडं आहे. भारताच्या तुलनेत युक्रेनमध्ये फी कमी असते. महाराष्ट्रातील MBBS खाजगी मेडिकल कॉलेजची एका वर्षाची फी 20 ते 22 लाखाच्या घरात जाते. तर युक्रेनमध्ये तेवढ्याच पैशात MBBSची संपूर्ण डिग्रीच हातात पडते. भारतात मागणीच्या तुलनेत MBBSच्या कमी जागा आहेत. या सर्व बाबींमुळे हजारो मुलं परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेऊ लागली आहेत. मात्र यातून खरंच गुंतवणूकपूर्वक शिक्षण मिळतं का याचं उत्तर जाणकार काय देतात तुम्हीच पहा. आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं तर एक अराउंड 6-7 लाखापासून ते 12-13 लाख प्रायव्हेट कॉलेजमध्ये आणि डीममध्ये बघितलं तर 10 पासून 25-26 लाखापर्यंत फीस आहे. बाहेरच्या देशांमध्ये गेलं 1.5 लाख 2 लाख 3 लाख रुपये फीस आहे. आता या लेवलमध्ये तुम्हाला फीसला जायला आता दोन कारणं. एक कारण आहे की तिथे क्वालिटी पण तितकी चांगली नाहीये, हे पण आपल्याला एकदा एक्सेप्ट करायला पाहिजे आधी. स्वदेशी आणि विदेशी वैद्यकीय शैक्षणिक शुल्कातील तफावत कमी करण्यासाठी अभ्यास गट नेमणार असल्याचं अमित देशमुखांनी म्हटलंय. मला असं वाटतं की शासनाला हा जो विषय आहे युक्रेन रशिया वैद्यकीय शिक्षणाची फी आणि एकंदरीत फी स्ट्रक्चर याची नोंद आम्ही घेतलेली आणि तो नोंद घेण्यासारखाच मुद्दा आहे. आणि याचं अवलोकन देखील करायला आम्ही सचिवालयामध्ये सूचना दिलेल्या आहेत. दरम्यान वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी सरकारनं सरळ नामांकित खासगी हॉस्पिटल्सना मेडिकल कॉलेजेस काढण्याची परवानगी द्यावी अशी अपेक्षा जाणकारांनी व्यक्त केली आहे. प्रत्येकाला अटॅच करा एक मेडिकल कॉलेज, प्रत्येकाला एक मेडिकल कॉलेज अटेंड करा. ते ऑलरेडी रन करतात. त्यांना काय लागणार आहे, कोणते क्लासरूम लागणार आहे, कुठेही मिळतात क्लासरूम. आज बरेचसे कॉलेजेस आहे, बिल्डिंग्स आहे, तिथे मेडिकल कॉलेजमध्ये थ्योरी शिकवा आणि हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकल द्या. बिलकुल पॉसिबल आहे सगळ्या गोष्टी.
देशात खासगी शिक्षण सम्राटांकडून वैद्यकीय शिक्षणात मोठ्या प्रमाणात नफेखोरी केली जात असल्याचा आरोप अनेक पालकांनी केलाय. तिकडं मुलं का जातात त्याचं मुख्य कारण आहे ती म्हणजे इथल्या पालकाला फी परवडत नाही आणि आपल्याकडची सिस्टीम आहे ती इथं जे संस्थाचालक आहेत मेडिकल एज्युकेशनमधल्या त्या संस्थाचालकाचं एक मोठं नेक्सस आहे. खरं तर मेडिकल एज्युकेशन हे जे मंत्रालय आहे ते मंत्री चालवत नसून हे संस्थाचालक चालवत असल्यामुळं आपल्या भागामध्ये मेडिकल एज्युकेशनसाठी सामान्य माणसाला जागा नाही म्हणून मुलं जात आहेत. देशात आज मितीला MBBSच्या 84,000 जागा या नीट परीक्षेमार्फत भरल्या जातात आणि नीट परीक्षेला दरवर्षी 15 लाख मुलं बसतात. यावरून या क्षेत्रातली जीवघेणी स्पर्धा सहज लक्षात येते. हीच स्पर्धा कमी करायची असेल तर एकतर मेडिकलच्या जागा वाढवण्यासोबतच खासगी शिक्षण सम्राटांच्या नफेखोरीलाही शासनाला चाप लावावा लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. दरम्यान बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी. देशातील GST फसवणुकीची सर्वात मोठी घटना आता समोर आलेली आहे. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केलेली आहे. GST ठगाला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत आणि शासनाची त्यानं जवळपास 84 कोटी रुपयांना फसवणूक केली होती. 475 कोटींचा खोटा व्यापार दाखवून या इसमानं फसवणूक केली आणि आतापर्यंतची देशातील GST मार्फत ही सर्वात मोठी फसवणूक मानली जाते. दरम्यान आरोपीला कल्याणमधून अटक करण्यात आलेली आहे. 49 वर्षीय अशोक राजभर या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. कल्याणमधून त्याला अटक करण्यात आली आहे. हार्डवेअरिंग आणि नेटवर्किंगचा या इसमानं या आरोपीनं खरं तर व्यापार दाखवला होता आणि शासनाची फसवणूक केली होती. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, ही GST फसवणुकीचा हा प्रकार खरं तर पुढे आलेला आहे. काय नेमकं प्रकरण, काय अपडेट? ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली होती. पण याआधी जी माहिती मिळाली आहे त्यानुसार जवळपास 2 वर्षापूर्वी GSTचे असिस्टंट कमिशनर जे आहेत अनिल यमगर यांनी याबाबतची तक्रार दाखल करून त्याचा तपास केला होता आणि हा सगळा प्रकार जो आहे तो उघडकीस आणला होता. भविष्यात पुढे जाऊन ठाणे पोलिसांची UW शाखेने देखील याच्यामध्ये चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर आणखी एक प्रकार उघडकीस आणला. आता ठाणे पोलिसांचं हे म्हणणं आहे की GSTने 2 वर्षापूर्वी हे प्रकरण उघडकीस आणलं होतं, पण आणखीनही या राजभरने असे मोठे मोठे फसवणूक केलेले आहेत. मुळात GSTची फसवणूक करणं किंवा GST मार्फत सरकारची फसवणूक करणं यातल्यामध्ये हा सगळ्यात वेगळा प्रकार म्हणावा लागेल. कारण का जवळपास 475 कोटींचा खोटा व्यापार दाखवला आणि सरकारकडून जवळपास 85 कोटी रुपये जे आहेत ते GST रिटर्न म्हणून हा जो राजभरचा आरोपी आहे त्याने मिळवले होते असं पोलिसांचं म्हणणं आहे. यानंतर आपण पाहिलं तर व्यापारी जे आहेत ते सरकारची फसवणूक करतात. व्यापार जास्त झाला तरी व्यापार कमी दाखवतात आणि कमी GST भरून सरकारचं नुकसान करतात. मात्र या व्यक्तीनं, जो आरोपी आहे या व्यक्तीनं 475 कोटीचा म्हणजे जवळपास 500 कोटी रुपयांचा व्यापार दाखवला आणि तो खोटा व्यापार, फुगवटा जो व्यापार आहे तो दाखवून जवळपास 85 कोटी रुपये जे आहेत ते सरकारकडून मिळवले. निश्चितच अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यातील 12वीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात होणार आहे. उद्या 4 मार्च ते 7 एप्रिल पर्यंत यंदा 12वीची ऑफलाईन परीक्षा होते. राज्यात गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच्या धोक्यामुळे ऑफलाईन परीक्षा झाली नव्हती. मात्र उद्या कोरोना महामारीनंतर राज्यात पहिल्यांदाच विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षा सेंटर्सना जाऊन परीक्षा देणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रत्येक कॉलेजमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात आले. परीक्षांच्या व्यवस्थेमध्ये देखील आता काही प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत. इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या परीक्षा ह्या आपल्या जीवनातला महत्त्वपूर्ण टप्पा असतो. आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास केलेला आहे. आपले पालक सुद्धा त्याच्यावरती आपण कसा अभ्यास करतात यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत. शिक्षक आणि शासन हे सुद्धा आपल्या बरोबर आहे. त्यामुळे मी आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या लेखी परीक्षा ज्या उद्यापासून सुरू होणार आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मी ऑल द बेस्ट बोलतो. चांगला पेपर लिहा, निर्भयपणे लिहा, कारण मला माहिती आहे जीवनाच्या महत्वाच्या टप्प्यावरती पुढील आपलं भविष्याचं करिअर निवडत असताना हे मार्क आपल्याला महत्त्वपूर्ण आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान सत्ताधारी आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवरायांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा सत्ताधारी आमदारांकडून निषेध करण्यात आला. सत्ताधारी आमदारांच्या घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी 2 मिनिटात भाषण गुंडाळलं. या गदारोळामुळे राज्यपालांनी त्यांचं भाषण थांबवलं आणि ते विधान भवनातून निघून गेले. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली असावी. विरोधकांनी देखील या प्रकाराचा निषेध करत सरकारवर टीका केली. सत्ताधारी काँग्रेसकडून राज्यपालांना परत पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यावर विचार सुरू आहे, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली. एक तर विरोधी पक्षांनी असे घोषणा देऊन त्यांचा अपमान करणं हे अयोग्य आहे आणि असं निघून जाणं मधून हे देखील अयोग्य आहे. राष्ट्रगीतासाठी न थांबता असं निघून जाणं मला वाटतं हे एकदमच एक निंदनीय प्रकार घडलेला आहे आणि महाराष्ट्रासाठी हा एक मोठा अपमान आहे. राज्यपाल सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी भाषण करायला आले होते आणि सदस्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या की तुम्ही सरकारच्या वतीनं भाषण करताय, पण तेच सरकार जर दाऊदशरण होत असेल तर हे भाषण कशा करता ऐकायचं, हा सदस्यांचा सवाल होता. त्यामुळे सदस्य एवढीच मागणी करत होते की नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि ही मागणी आम्ही लावूनच धरणार आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सध्या अटकेत आहेत. जमीन व्यवहारात त्यांना ईडीनं अटक केली आहे. नवाब मलिक यांना कोर्टानं पुन्हा दणका दिलाय, कारण नवाब मलिक यांचा जामीन फेटाळून लावलेला आहे. नवाब मलिक यांना 7 मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात 55 लाख रुपये हसीना पारकरला दिले गेले होते, असं ईडीनं आधीच्या रिमांडमध्ये म्हटलं होतं. मात्र आज सांगण्यात येत आहे की ती टायपिंग मिस्टेक होती. एक विशेष बाब अमित देसाई साहेबांनी त्याच्या निदर्शनात आणून दिली कोर्टाच्या, की मागच्या वेळेस 55 लाख रुपयाचा व्यवहार कुठेतरी नवाब मलिक साहेबांचा किंवा त्यांच्या कंपनीचा आणि दाऊद इब्राहिमची बहीण असलेल्या हसीना पारकर यांच्या कंपनीशी निगडीत झालेला होता. आज त्या रिमांड ॲप्लिकेशनमध्ये एका वाक्यामध्ये ईडीने सांगितलं की फक्त टायपिंग मिस्टेक होती आणि आमच्याकडनं ती चूक झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांचे काही स्टेटमेंट घेणे बाकी आहेत आणि ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करून माननीय कोर्टाने नवाब मलिक साहेबांना येणाऱ्या 7 मार्चपर्यंत कस्टडी वाढवून दिलेली. शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. जाधवांसह कंत्राटदारांच्या 35 ठिकाणांवर छापेमारी मारण्यात आली आहे. 130 कोटी रुपयांची संपत्ती, 36 स्थावर मालमत्ता गोत्यात आलेल्या आहेत. हवालामार्फत आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. संबंधित कंत्राटदार आणि काही बीएमसीच्या महत्त्वाच्या व्यक्तींसह 35 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय हवालामार्फत व्यवहार झाल्याचं दिसून येतंय. करोडो रुपये ज्यांचा हिशोब लागत नाही, कंत्राट मिळवण्यासाठी काहींना झुकतं माप दिलं, त्यातून व्यवहार झाल्याचं दिसून आलंय. आणि जाधव यांच्या घरातून 2 कोटींचे सोने दागिने, 1.5 कोटी रोख रक्कम जप्त केलेले आहेत. महाराष्ट्र राज्यातील तलासरी तालुक्यातील मौजे वेवजी आणि गुजरात राज्यातील उंबरगाव तालुक्यातील मौजे सोलसुंबा येथील हद्दीच्या भागात अतिक्रमण वाढून महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे गावांची सीमा निश्चित करण्याबाबत हालचाली सुरू झालेल्या आहेत. ग्रामपंचायतीला ठराव सादर करण्याचे आदेश अधीक्षक भूमी अभिलेख यांनी वेवजी ग्रामपंचायतीला दिलेले आहेत. तर सीमा निश्चितीसाठी जमिनीची मोजणी सुरू करण्यात आली आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि गुजरात सीमेचा वाद जो आहे तो आपल्याला पेटलेला पाहायला मिळतो आहे. कारण मोरारजी देसाई ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस महाराष्ट्र आणि गुजरातची फाळणी झाली होती. असं असलं तरी देखील गुजरात आणि महाराष्ट्र ज्या सीमालगत गावं जी आहेत महाराष्ट्राची ते गुजरातच्या हद्दीमध्ये असल्याचा आरोप जो आहे, नकाशावरती पण ते गावं जी आहेत ते दिसत आहेत. परंतु हा जो वाद जो आहे तो कधी पेटला, कारण कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस पूर्णतः सीमावरती सीमाबंदी होती, त्यानंतर हा वाद जो आहे कुठेतरी पेटताना आपल्याला पाहायला मिळाला. आज या ठिकाणी जे आहे पालघर जिल्ह्याच्या वतीनं सीमा जी आहे ती या ठिकाणी आपल्याला तय करताना पाहायला मिळत आहेत. पोलीस बंदोबस्तामध्ये महाराष्ट्र शासनाचे काही कर्मचारी, अधिकारी आणि ग्रामस्थ जे आहेत या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि कुठेतरी आपली सीमा जी आहेत ती या ठिकाणी दर्शवायचा प्रयत्न जो आहे ह्या ठिकाणी केला जातो आहे. ग्रामस्थ जे आहेत, ग्रामपंचायत विभाग जे आहे, सगळे ग्रामस्थ असतील, पोलीस कर्मचारी, अधिकारी या ठिकाणी येऊन सीमा जी आहे ते दर्शवायचं काम जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळतं. जवळपास 500 मीटरहून अधिक जे आहे ते गुजरातच्या सध्या ताब्यात जरी ती जागा असली तरी देखील नकाशावरती मात्र महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात ही जागा आहे. त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमावर्ती भागामध्ये
हा सीमाचा वाद जो आहे तो आपल्याला पेटलेला पाहायला मिळतो आहे. कॅमेरामन आबासाहेब मी विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, पालघर. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानं ठाणे महापालिका क्षेत्रातही लावण्यात आलेले निर्बंध आता शिथिल करण्यात आलेत. यामध्ये उद्यानं, पर्यटन स्थळं खुली होणार असून स्पा, सलून आणि ब्युटी पार्लर पूर्णपणे खुली राहणार आहेत. त्यातच अंत्यविधीसाठी येणाऱ्यांच्या संख्येवरील देखील मर्यादा हटवण्यात आल्याचंही प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय. तथापि कालच्या आदेशामध्ये महापालिकांना स्वतंत्र घटक म्हणून गृहीत धरण्याचे आदेश दिलेले आहेत. ठाणे जिल्ह्याचा पूर्णतः विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये पहिला डोस हा 86% जनतेने घेतलेला आहे आणि दुसरा डोस हा 74% लोकांनी घेतलेला आहे. त्यामुळे 90%चा निकष पहिल्या डोसचा हा ठाणे जिल्हा ॲज सच पूर्ण होत नाही. यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. डोंबिवली पूर्व भागात रेल्वे स्टेशन परिसरात एका खासगी कंपनीत मोबाईल चोरीची घटना समोर आली आहे. कंपनीत काम करणाऱ्या महिला काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्ती कामानिमित्त ऑफिसमध्ये आला. दरम्यान या व्यक्तीनं हातातील कागदपत्रांचा आडोसा घेत मोबाईल चोरला. दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. व्हाइट पैंट का बघा, ये देखो आया, वही है व्हाइट पैंट वाला है। तो आधी देखो ये आया, देखो 11:06 और 25 सेकंड. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.